आज तर काय माझा रूम पुढचा रस्ताच खणलेला होता, त्यामुळे बाहेर कुठे येण्या जाण्याचा प्रॉब्लेमच झाला होता. नमस्कार, माझं नाव अंजली. तर आज मी गेले होते जालन्यातील एका जुन्या मंदिराकडे. माझ्या आजी आजोबा मला भेटायला आल्यामुळे आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो मंदिरामध्ये. त्या मंदिराचा परिसर खूपच सुंदर होता. तिथे एक यज्ञ होता मोठा आणि ते मंदिर पूर्ण खाली तळघरात असल्यासारखं होतं. तिथे शिवलिंगाची एक मोठी पिंड होती, जिथे की लोक बेल वाहत होते. इथे श्रावण महिन्यामध्ये होईल तितका बेल महादेवाच्या पिंडीवर वाहायला जातो. त्या पिंडीचं दर्शन आम्ही घेतलं. या मंदिराचा पूर्ण परिसर हा सारवल्यासारखा होता आणि या मंदिरामध्ये फक्त एकच मंदिर नाही तर भरपूर सारे मंदिरं होते. त्या सगळ्या मंदिरामध्ये बेल वाहनं चालू होतं. हे मंदिर पूर्ण शेतात होतं. तिथे आजूबाजूला कुठलेही घरे नव्हते, फक्त हिरवळ आणि हिरवळ होती. तर त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो जालन्यातील दुसऱ्या मंदिराचं दर्शन घ्यायला, ते म्हणजे पंचमुखी महादेवाचं. आता आम्ही तिथं गेलो त्यावेळीच तिथं आरती चालू होती. तेवढी आरती संपून होऊस तर आम्हाला तिथं थांबावं लागलं, त्यामुळे आम्हाला यायला अंधारच झाला. मला थोडंफार ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.